नमस्कार मैत्रिणींनो, प्राजक्ताची फुले या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. शुक्रवारी माझ्या मैत्रिणीनेच म्हणजेच आमच्या पूजा दीदींनी त्यांच्या घरी आम्हाला उद्यापनासाठी आणि जेवायला बोलवले होते. त्यामुळे सगळ्याजणी आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यावर सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे उद्यापनासाठी केलेली सुंदर सजावट आणि पूजा. अगदी छान आणि मनापासून केलेली तयारी. पूजेची सगळी तयारी खूप सुंदर केलेली होती. फुलं, नारळ, फळं आणि बाकीची सगळी मांडणी अगदी छान दिसत होती. देवीची गेल्या वर्षीपासून आणि साडीने ओटी सुद्धा श्रावण महिन्यात त्यांनी हे वैभवलक्ष्मीची पूजा मांडून हे व्रत सुरू केले होते. वर्षभर श्रद्धेने आणि मनोभावे वैभवलक्ष्मीची पूजा करत हे व्रत त्यांनी पूर्ण केले आणि या व्रताची आज सांगता म्हणजेच उद्यापनाचा हा सुंदर सोहळा आयोजित केला आहे. वैभवलक्ष्मी ही माता लक्ष्मीचे एक स्वरूप मानले जाते. घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान आणि भरभराट राहावी, कुटुंबावर देवीची कृपा राहावी या श्रद्धेने वैभवलक्ष्मीची पूजा केली जाते. त्यानंतर आम्ही सर्वांनी वैभवलक्ष्मी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर आमच्यासाठी जेवणाची तयारी सुरू होती आणि खरं तर सांगायचं झालं तर घरच्या पद्धतीचं असं प्रेमाने केलेलं जेवण पाहिलं की खाण्याची उत्सुकता अजूनच वाढते. केळीच्या पानावर एकापेक्षा एक छान पदार्थ, गरमागरम पुरी, भाजी, आमटी, कोथिंबीर वडी, बरेच काही पदार्थ त्या वाढत होत्या. सगळंच जेवण खूप स्वादिष्ट होतं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये प्रेम जाणवत होते. देवीचं नैवेद्याचं ताट पूर्ण झालं आणि त्यांनी देवीला नैवेद्य सुद्धा दाखवला. देवीचा नैवेद्य दाखवून झाल्यावर त्यांनी आम्हाला सगळ्यांना बसायला आसन घातले आणि आम्ही सगळेजणी 8 जणी खूप छान पद्धतीने जेवायला बसलो. सगळ्या इतक्या छान आणि अष्टलक्ष्मी बसल्या होत्या असं काही त्यांना वाटत होतं आणि त्यांनी बोलवूनही दाखवलं की माझ्याजवळ 8 जणी बसल्यात अष्टलक्ष्मी सारख्या सवाष्णी. प्रत्येकीला त्यांनी हळदी कुंकू लावून घेतलं. साडी, ओटी आणि इतर अगदी वस्तू प्रेमाने आणि आपुलकीने दिल्या. हा मान मिळाल्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं. प्रत्येकीची ओटी त्यांनी खणा नारळाने साडीने भरलेली होती. माझ्या मैत्रिणीने आणि तिच्या परिवाराने आमच्यासाठी इतकी सुंदर व्यवस्था आणि पाहुणचार केला होता, त्यासाठी खूपच छान वाटलं. अशा प्रसंगी सगळ्या मैत्रिणी एकत्र येतात, गप्पा होतात आणि खूप सुंदर आठवणी तयार होतात. आजचा दिवस हा खूप सुंदर आणि छान वाटत होता. सगळ्या गोड आठवणी आणि गप्पा या तुमच्यासोबत शेअर कराव्या म्हणून हा व्हिडिओ केला होता. उद्यापनाचे आमंत्रण दिल्याबद्दल पूजा दीदी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. लक्ष्मी माता तुमच्या घरावर नेहमी अशीच कृपा ठेवो आणि तुम्हाला सुख समृद्धी देऊ. अशा प्रकारे त्यांनी आमच्या 8 जणांच्या खणा नारळाने साड्यांनी ओटी भरली.
सगळ्यांना कोणता कलर मिळतोय, कोणती साडी कोणाला मिळाली, ही आहे गप्पा आमच्या सर्वांच्या चालू होत्या. सगळ्यांनाही खूप छान छान कलर मिळाले आणि सगळ्या मस्तपैकी आनंदित होत्या. सगळ्यांच्या साड्या देऊन झाल्या, ओट्या भरून झाल्या आणि सर्वांनी जेवणाला बसण्याची तयारी केली. सर्वांना तांदूळ वगैरे सगळं वाहून त्यांनी अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा घेतला आणि आम्ही त्यांना मनोभावे आशीर्वाद दिला. त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येकीला केळीच्या पानावर जेवायला वाढले. जेवणात बटाट्याची भाजी, पुरी, छोले, वरण, भात, कोशिंबीर, मेथीची भाजी, कोथिंबीर वडी आणि गोड तांदळाची खीर असा ताट भरून स्वयंपाक पाहिला आणि सगळ्या मस्तपैकी जेवायला बसले. वैभवलक्ष्मीचा जय जयकार केला आणि सगळ्यांनी छान जेवण केलं. सगळेच जेवण इतके स्वादिष्ट होते. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये प्रेम राहत होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मैत्रिणी.